एकदा एका विहिरीमध्ये एक बेडूक राहत असतो. त्याचं नाव असतं डॉक्टर फ्रॉग. तर त्याचं नाव डॉक्टर फ्रॉग का असतं याची चर्चा आपण करणार आहोत. तर हा डॉक्टर फ्रॉग जो बेडूक असतो त्या विहिरीत राहणारा, त्या मोठ्या विहिरीमध्ये खूप आनंदात समाधानामध्ये तो राहत असतो. आणि एके दिवशी एक दुसरा बेडूक त्या बेडकाला भेटण्यासाठी त्या विहिरीमध्ये येतो. आणि तो बेडूक आल्यानंतर पहिल्यांदाच दोघांची भेट होते. तेव्हा हा जो डॉक्टर फ्रॉग असतो आपल्या विहिरीमधला, तो ह्या बेडकाला खूप अभिमानाने विचारतो, तुम्ही कुठे राहायला? तुमची विहीर किती मोठी आहे? तेव्हा तो नवीन आलेला बेडूक म्हणतो की नाही, मी विहिरीत नाही राहत, मी नदी किनारी राहतो. गंगा नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे, जिथे गंगा नदी सागराला जाऊन मिळते, त्या नदी किनारी आमचं घर आहे, आम्ही तिथे राहतो. आणि तिथे आम्हाला नदीही दिसते, समुद्रही दिसतो. अशा मोठ्या मोकळ्या वातावरणात आम्ही राहतो, आम्ही विहिरीत नाही राहत. हा आपला डॉक्टर फ्रॉग हसायला लागला. तो म्हणाला, अच्छा, गंगा नदीच्या किनारी राहता? किती मोठी आहे तुमची गंगा नदी? आमच्या विहिरीपेक्षा तरी मोठी नसणारच, कारण माझी विहीर खूप मोठी आहे. मग तो पाहुणा आलेला बेडूक हसायला लागला. तो म्हणाला, अरे नाही, गंगा नदी खूप मोठी आहे. तो म्हणाला, किती मोठी? माझ्या विहिरीच्या निम्मी आहे का? तो म्हणाला, अहो निम्मी नाही, खूप मोठी. माझ्या विहिरी एवढी तर असूच शकत नाही, कारण माझी विहीर सर्वात मोठी आहे. माझ्या विहिरीपेक्षा मोठं कसं काय असू शकतं काही? गंगा नदी कशी मोठी असेल? तेव्हा तो पाहुणा आलेला बेडूक म्हणाला, नाही अहो, समजून घ्या, गंगा नदी खूप मोठी आहे. तुमच्या विहिरीपेक्षा लाखो पटीनं मोठी आहे गंगा नदी, आणि त्याच्याहून मोठा समुद्र आहे. तेव्हा हा डॉक्टर फ्रॉग चिडला आणि त्याला या बेडकाला हाकलून दिलं. मला, जा इथून, चालतं हो, काही बडबड करतो, माहिती नाही, काही नाही. कधी काही मोठी गोष्ट असते का माझ्या विहिरीपेक्षा? तर ह्याला कूपमंडूक न्याय म्हणतात न्यायशास्त्रामध्ये. कूपमंडूक, कूप म्हणजे विहीर, मंडूक म्हणजे बेडूक. विहिरीमधला बेडूक आपला डॉक्टर फ्रॉग ज्याप्रमाणे समजतो की माझीच विहीर सर्वात मोठी आहे, माझ्या विहिरीपेक्षा दुसरा कुठलाही पाण्याचा स्रोत मोठा असू शकत नाही, ही जी मानसिकता आहे त्याला कूपमंडूक मानसिकता म्हणतात. आणि याला आपण डॉक्टर नाव दिलं कारण दुर्दैवाने आधुनिक शिक्षण प्रणालीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनावरती हा परिणाम झालेला आहे की माझ्या डोळ्यांना दिसतंय, माझ्या इंद्रियांना दिसतंय तेवढंच सत्य आहे, माझ्या बुद्धीत सामावून घेण्या एवढं सत्य असू शकतं, त्याच्या पलीकडं काही सत्य असू शकत नाही. ही खूप संकुचित मानसिकता तयार होते जेव्हा व्यक्ती ह्या नास्तिकतावादी आधुनिक शिक्षण प्रणालीमधून शिक्षण घेतो. तर असाच एक अभंग संत तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या अभंग तुकोबांचे ह्या कार्यक्रमामध्ये. आषाढी एकादशी विशेष असा कार्यक्रम आहे. आज 17वा भाग. गेल्या 16 भागांमध्ये आपण अनेक सुंदर अभंगांची चर्चा केलेली आहे. आपण हे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये या सर्व भागांची लिंक आहे. खाली डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, आपल्या इतर कार्यक्रमांची माहिती आहे. व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व कार्यक्रमांची माहिती मिळेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या अभंगामध्ये ह्या कूपमंडूक न्यायाप्रमाणेच म्हणजे बेडकाप्रमाणेच अजून एक उदाहरण तुकाराम महाराज देत आहेत, ते म्हणजे एका किड्याचं उदाहरण. तुकाराम महाराज आपल्याला उदाहरण देत आहेत उंबरातील किड्याचं. उंबराच्या झाडाला अंजिरासारखी फळं लागतात उंबराची, आणि बऱ्याचदा त्या फळांना कीड लागते आणि ती फळं खराब होतात, त्यामध्ये खूप सारे किडे होतात. अनुभव असेल, ज्यांनी उंबराचं झाड पाहिलं असेल त्यांना माहिती आहे, उंबराच्या झाडातील झाडाच्या फळांना खूप लवकर कीड लागते. त्या किड्याचं उदाहरण तुकाराम महाराज देत आहेत. तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात लिहितात, उंबरातील कीटका हेची ब्रह्मांड ऐसे लेखा. त्या उंबराच्या झाडाचं जे फळ असतं त्यात किडे असतात, त्यातल्या एका कीटकाला केवढासा तो जीव, त्या फळामध्ये त्याचा जन्म होतो, त्या फळातला तो गर रस खातच तो जीवन जगतो आणि कदाचित त्या फळामध्येच त्याचा मृत्यू होतो त्या कीटकाचा. आणि त्याला वाटतं की हेची ब्रह्मांड ऐसे लेखा, त्याच्या लेखी ते उंबराचं फळ म्हणजेच ब्रह्मांड आहे. त्याच्यासाठी त्याच्या पलीकडचं अस्तित्व त्याला माहितीच नाही आहे त्या कीटकाला. हे त्याचं दुर्दैव आहे. त्याला माहीतच नाही की या उंबराच्या फळापलीकडे खूप मोठं अस्तित्व आहे. ऐशी उंबरे किती झाडी, आणि त्या एका उंबराच्या झाडावर अशी किती लाखो उंबरं लागलेलीत, नाहीतरी हजारो तरी उंबरं लागलेलीत कमीत कमी. पण त्या उंबरातल्या फळातल्या कीटकाला माहीतच नाही आहे की या झाडावर सुद्धा अशी हजारो लाखो उंबर लागलेली आहेत, फळं लागलेली आहेत. त्याला वाटतं माझं उंबर म्हणजेच सर्व काही आहे, सर्व ब्रह्मांड आहे, हेच अस्तित्व आहे. तुकाराम महाराज लिहितात, ऐशी उंबरे किती झाडी, एका झाडावर अशी किती उंबरं आहेत, ऐशी झाडे किती नवखंडी. आणि या 9 खंडांमध्ये
जसं वर्णन आहे, जम्बूद्वीपे भारतवर्षे भारतखंडे. तर भारत हा एक खंड आहे. वैदिक जे ॲस्ट्रॉनॉमी आहे किंवा वैदिक भूगोलशास्त्र आहे त्याच्यामध्ये वर्णन आहे सर्व खंडांचं, सर्व वर्षांचं, सप्तद्वीपांचं. तर या 9 खंडांमध्ये अशी किती झाडं आहेत, आणि तेवढं माहीत असल्यावर सुद्धा ज्या लोकांना समजतं की जे लोक खगोलशास्त्राचा अभ्यास करतात किंवा समजतात की हे एक युनिवर्स आहे, ब्रह्मांड आहे, पण त्यांनाही वाटतं की हे एकच ब्रह्मांड आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हेची ब्रह्मांड आम्हासी ऐसी अगणित अंडे कैसी. असे अनेक ब्रह्मांड कशी असू शकतात, हे एकच ब्रह्मांड आहे. कारण आमच्या डोळ्याला एवढंच दिसतंय की एवढे ग्रह तारे वगैरे वगैरे सर्व काही ग्रह गोल फिरत आहेत. ह्याच्या पलीकडं अजून काही दुसरं ब्रह्मांड असू शकतं का, हे आमच्या बुद्धीला पटत नाही. म्हणून आम्ही प्रश्न विचारतो, हेची ब्रह्मांड आमासी ऐसी अगणित अंडे कैसी. अशी अनंत कोटी ब्रह्मांड आपण वर्णन शास्त्रांमध्ये महाविष्णूंच्या शरीराच्या रंध्रांमधून अनंत कोटी ब्रह्मांडांची निर्मिती होते. पण जो संकुचित जीव असतो, ज्याची बुद्धी संकुचित असते, ह्या कीटकाप्रमाणे किंवा या बेडकाप्रमाणे, तो म्हणतो ऐसे अगणित अंडे कैसे. असं कसं शक्य आहे, असं कधी शक्य असतं का. नाही असं काही शक्य, कारण आमच्या बुद्धीला पटत नाही, आमच्या इंद्रियांना त्याचं ज्ञान नाही आहे. पुढे म्हणतात, विराटाचे अंगी तैसे मोजू जाता अगणित केश. त्याचप्रमाणे जे विराट रूप आहे भगवंतांचं, त्याच्या अंगावरती अगणित असे केश आहेत. ऐशा विराटाच्या कोटी साठविल्या ज्याच्या पोटी. आणि असे कोटी विराट ज्याच्या पोटी साठवलेले आहेत, तो हा नंदाचा बाळ मुकुंद. तेच भगवंत भगवान श्रीकृष्ण नंदाच्या घरी रांगत आहेत लहान बाळाप्रमाणे. तान्हा म्हणवी परमानंद, आणि अतिशय परम आनंद या गोकुळातील भक्तांना देत आहेत. तान्हा एखाद्या छोट्याशा बालकाच्या रूपात लीला करून नंद महाराज, यशोदा माता, त्यांचे ग्वालबाल मित्र गोपी यांना परम आनंद देत आहेत भगवान श्रीकृष्ण. ज्यांच्या पोटी असे करोडो विराट आहेत, ज्यांच्या पोटी करोडो ब्रह्मांड आहेत, असे भगवान श्रीकृष्ण हे अतिशय सुंदर लीला या वृंदावनात करत आहेत, मधुर लीला करत आहेत. ऐसी अगम्य ईश्वर लीळा ब्रह्मानंदी गम्य तुकयाला. ते म्हणतात की अशी भगवंतांची लीला जी आहे, भगवान श्रीकृष्णांची खास करून वृंदावनातील ज्या लीला आहेत त्या अगम्य आहेत. त्या सर्वसाधारण मनुष्यांना समजणं खूप कठीण आहे. ते भगवान श्रीकृष्णांची तुलना मनुष्याशी करतात, भगवंतांची तुलना मनुष्याशी होऊ शकत नाही. आपल्यासारखे काही भाव तिथे प्रकट झाल्या, उलटं म्हटलं पाहिजे, भगवंतांसारखे काही भाव आपल्या जीवनात प्रकट होतात. जे भगवंत आणि भक्तांच्या मध्ये जे प्रेमाचे आदानप्रदान असते, तसे काहीसे भाव आपल्या भौतिक जीवनात सुद्धा प्रकट होतात. त्यामुळे आपण खूप मोठी चूक करून बसतो की आपण आपली तुलना भगवंतांशी करतो, पण तसं नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात ही अगम्य लीला आहे भगवंतांची. असे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नियंता, चालक भगवान श्रीकृष्ण, ज्यांच्या अधिपत्याखाली सर्व चाललेलं आहे, ते एक छोट्याशा बाळाचं रूप घेऊन वृंदावनात गोकुळामध्ये रांगत आहेत. नंद यशोदेसोबत सुंदर मधुर लीला करत आहेत. ब्रह्मानंदी गम्य तुकयाला. अशा अगम्य लीला तुकाराम महाराज म्हणतात की तुकयाला गम्य, ह्या तुकारामाला ह्या गम्य आहेत, ह्या समजू शकतो मी, कारण भगवंतांच्या दिव्य आनंदामध्ये, प्रेमाच्या आनंदामध्ये मी आहे. ब्रह्मानंद, आध्यात्मिक आनंदामध्ये मी भगवंतांच्या पूर्णपणे समरस झालेलो आहे. त्यामुळे मला ही लीला समजू शकते भगवंतांची. तर तुकाराम महाराज इथे आपल्याला सांगत आहेत की किड्याप्रमाणे, बेडकाप्रमाणे आपली मानसिकता नाही झाली पाहिजे. आपण योग्य पद्धतीने योग्य ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर इथे या अनुषंगाने आपण ज्ञानप्राप्तीची जी साधनं आहेत, यांचं वर्णन शास्त्रांमध्ये आहे, वेगवेगळ्या दर्शनांमध्ये ह्याची चर्चा होते, न्यायशास्त्रामध्ये ह्याची चर्चा होते. त्यांना प्रमाण म्हणतात. प्रमाण म्हणजे ज्ञानप्राप्तीची साधने. जसं तो बेडूक होता, जो डॉक्टर फ्रॉग होता, तो आपल्या विहिरीमध्ये राहणारा, त्याला वाटायचं की माझीच विहीर सर्वात मोठी. तो अनुमान करायचा प्रयत्न करतो, ह्याच्यावर मोठी विहीर असूच शकत नाही, माझी विहीर सर्वात मोठी. तो प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे फक्त माझ्या इंद्रियांना जे दिसते त्याच्यावरच माझा विश्वास. तर हे 6 प्रमाण सांगितलेले आहेत. त्यापैकी वेगवेगळे दर्शन, वेगवेगळे जे तत्त्वज्ञान आहेत, ते कमी अधिक प्रमाणात ह्यातील काही प्रमाणांवर विश्वास ठेवतात किंवा त्याद्वारे ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न करतात. तर कुठली आहेत ही प्रमाणं? तर पहिलं प्रमाण आहे प्रत्यक्ष प्रमाण, म्हणजे माझ्या इंद्रियांद्वारे जो बोध होतो त्यावर मी विश्वास ठेवणार. जसं माझ्यासमोर एक सफरचंद ठेवलेलं आहे किंवा एक केळ ठेवलेलं आहे टेबलावरती, ते मला दिसतंय म्हणून माझा त्याच्यावर विश्वास आहे, माझ्या डोळ्यांना दिसतंय.
म्हणून माझा त्याच्यावर विश्वास आहे. एखादं मधुर संगीत मला ऐकू येतंय तर ते माझ्या कानाला ऐकू येतंय म्हणून ते आहे, यावर मी विश्वास ठेवतो. माझ्या इंद्रियांद्वारे ज्याचा बोध होतो मला त्यावरच मी विश्वास ठेवतो. ह्याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. दुसरं आहे अनुमान. अनुमान प्रमाण म्हणजे अंदाज किंवा तर्क. सकाळी पहाटे उठून तुम्ही घराबाहेर पडलात आणि पाहिल्यात की रस्त्यावरती सगळीकडे सडा पडलेला आहे पाण्याचा आणि सर्व रस्ते ओले आहेत, सर्व घरांची छपरं ओली आहेत, झाडांची पानं ओली आहेत. तेव्हा तुम्ही तर्क बांधता की रात्री पाऊस पडून गेलेला आहे. याला म्हणतात अनुमान प्रमाण. जे दिसतंय, जे इंद्रियांना दिसतंय त्याच्यावरती तर्क बांधणे, याला अनुमान प्रमाण म्हणतात. तिसरं आहे उपमान प्रमाण. साधर्म्य किंवा तुलना. एखादं नवीन फळ तुम्हाला आणून दिलं एखाद्याने आणि म्हटलं हे खूप फळ छान आहे, पण खाण्याआधी तुम्ही त्याला विचारलं ह्याची चव कशी आहे, मी कधी हे फळ खाल्लेलं नाही आहे. तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं की ह्याची चव सफरचंद आणि पेरू या 2 फळांच्या चवींना जर मिक्स केलं, एकत्र केलं, तर तशी चव या फळाची आहे. तेव्हा तुम्हाला उपमा देऊन किंवा साधर्म्य सांगून त्या गोष्टीचं ज्ञान दिलं जातं. त्याला उपमान प्रमाण म्हणतात. चौथं प्रमाण आहे अर्थापत्ती. तथ्यांवर आधारित काही गृहीतक, काही गोष्टी गृहीत धरले जातात तथ्यांवर आधारित. समजा एक व्यक्ती आहे XYZ आणि ती व्यक्ती तुम्हाला सांगितलं जातं की XYZ ही व्यक्ती दिवसभरात काहीही खात नाही, गेले 2 महिने झाले दिवसभर ती व्यक्ती उपवास करते. पण तुम्ही पाहताय की ती XYZ व्यक्ती खूप जाड होत चाललेली आहे. त्यामुळे मग तुम्ही, एक आहे की तुम्हाला डोळ्यांना दिसते की ती व्यक्ती खूप जाड होत चालली आहे, आणि दुसरी माहिती ही आहे की ती व्यक्ती 2 महिने झाले दिवसभर काही खात नाही आहे. मग तुम्ही ह्या अंदाज किंवा हे गृहीत धरता तथ्यांवर, दोन्ही तथ्यांवर आधारित, की ही व्यक्ती 2 महिन्यापासून दिवसा उपवास करते पण रात्री अंधारात काहीतरी खातीये जाऊन. त्यामुळे या व्यक्तीचं वजन वाढतंय. बरोबर. त्याला म्हणतात अर्थापत्ती प्रमाण. 5वं प्रमाण आहे अनुपलब्धी प्रमाण. अनुपस्थितीतून मिळालेलं ज्ञान. तुमच्या घराची चावी हरवली आहे तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा बॅगेमध्ये ती चावी शोधायचा खूप प्रयत्न केला आणि त्या पर्समध्ये किंवा बॅगेत ती चावी सापडली नाही. तुम्ही या कन्क्लुजनला, या निर्णयाला येता की ती चावी माझ्या ह्या बॅगेमध्ये नाही. हे सुद्धा एक ज्ञान आहे. तर ते ज्ञान कसं सिद्ध केलं तुम्ही? चावी त्या बॅगेत नाही हे कसं सिद्ध झालं? त्या बॅगेत ती चावी सापडली नाही, तिच्या चावीची अनुपस्थिती बॅगेत आहे. त्यामुळे ही बॅग सोडून दुसरीकडे कुठंतरी जगभर ती चावी आहे. याला म्हणतात अनुपलब्धी प्रमाण. 6वं प्रमाण आहे शब्द प्रमाण. सर्वात महत्त्वाचं, विश्वसनीय स्रोत किंवा ग्रंथांमधून प्राप्त झालेले ज्ञान. जसं एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं की अशी अशी अमुक अमुक घटना घडली होती आणि त्यावेळी या व्यक्तीने असं असं केलं होतं, तर त्याला असा असा लाभ झाला होता किंवा असा असा तोटा झाला होता, त्यामुळे असं करणं चुकीचं आहे. हे एखाद्या भूतकाळातील गोष्टी किंवा इतिहासांची जी पुस्तकं आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्ञान मिळतं. आपण पाहिलेलं नाही स्वतः त्यांना समक्ष, आपण त्यांच्याबद्दल जे वर्णन आहे त्याद्वारे ज्ञान उपलब्ध आपल्याला आहे. भगवान श्रीकृष्णांबद्दलचं ज्ञान आहे. आपण भगवान श्रीकृष्णांना, त्यांच्या लीलांना पाहिलं नाही वृंदावनातल्या, पण व्यासदेवांनी लिहून ठेवल्यात लीला. भागवत महापुराणामध्ये, महाभारतामध्ये, रामायणामध्ये वाल्मिकी मुनींनी, वाल्मिकी ऋषींनी लिहून ठेवलेल्या आहेत. त्याद्वारे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. त्याला म्हणतात शब्द प्रमाण. तर वैदिक शास्त्र किंवा वैदिक वेदांत परंपरा ज्या आहेत त्यामध्ये साहीही प्रमाण हे ग्राह्य धरले जातात, त्याद्वारे ज्ञान प्राप्त केलं जातं. पण असे काही दर्शन किंवा असे काही तत्वज्ञान आहेत जिथे ह्या सर्व प्रमाणांना स्वीकारलं जात नाही. जसं चार्वाक आहेत. चार्वाक फक्त एक प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, माझ्या इंद्रियांना दिसत असेल तरच सत्य, नाहीतर असत्य. त्या बेडकाप्रमाणे. तर चार्वाक म्हणतात की अनुमान, पाऊस पडून गेला, मी नाही मानत पाऊस पडून गेला. सकाळी उठल्यानंतर मला दिसला का पाऊस पडताना? नाही. मला नाही माहिती रस्ता कसा ओलाय, झाडं कशी ओलेत, छप्पर कसे ओलेत, मला काय माहिती कसं पडलं. कोणी टाकून गेलं असेल पाणी, पाऊस पडला हे मी का गृहीत धरायचं? तर असं हे चार्वाकांची तत्वज्ञान आहे. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. फक्त प्रत्यक्ष प्रमाण. आणि त्यांचं तत्वज्ञान आहे भोगविलासी तत्वज्ञान आहे पूर्णपणे. ऋणम कृत्वा घृतम पिबेत यावत जीवेत सुखम जीवेत. कर्ज घ्या, लुबाडा, काही करा, घृत प्या म्हणजे तूप प्या, म्हणजे आयुष्यात खूप सारी मजा मस्ती करा, भोगविलास करा. ऋणम कृत्वा घृतम पिबेत यावत जीवेत सुखम जीवेत. जोपर्यंत जगत आहात आनंदात जगा, मजा करा. भस्मीभूतस्य देहस्य कुतः पुनरागमनो भवेत. एकदा शरीराचं भस्मीकरण झालं, त्याला अग्नी दिला गेला, म्हणजे मृत्यू झाल्यानंतर कुतः पुनरागमनम, पुन्हा कुठे जन्म आहे हे चार्वाक म्हणतात. त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास नाही, कारण मला डोळ्याला दिसत नाही ना.
माझ्या या इंद्रियांना जाणवत नाही, मला समजत नाही, त्यामुळे पुनर्जन्म येणे. अनुमान प्रमाण नाही, अंदाज तर्क काहीच लावायचं नाही, फक्त जे इंद्रियांना दिसते तेवढंच. तसंच जे बौद्ध तत्त्वज्ञान आहे त्यात फक्त प्रत्यक्ष आणि अनुमान 2च प्रमाण, बाकी 4 प्रमाणांना स्वीकार केलं जात नाही, वेदांना नाकारलं जातं. त्याचप्रमाणे जे 6 दर्शन आहेत, आस्तिक दर्शन, त्यामध्ये सांख्य आणि योग हे जे आहेत त्यामध्ये 3 प्रमाण मानले जातात, प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. त्यानंतर वैशेषिक आणि न्याय यामध्ये 4 प्रमाण मानले जातात, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द. आणि मीमांसा आणि वेदांत हे जे आहेत त्यामध्ये न्याय आणि वैशेषिकामध्ये 4, मीमांसा आणि वेदांतमध्ये 6च्या 6 हे सर्व प्रमाण स्वीकारले जातात. ह्याद्वारे ज्ञान प्राप्त होतं. ह्यापैकी काही ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणात बसणार नाही, आपल्या इंद्रियांना पटणार नाही, आपल्या इंद्रियांच्या शक्तीच्या पलीकडचंही ज्ञान असेल, पण ते आपण स्वीकार केलं पाहिजे. जसं तो एक बेडूक, पाहुणा आलेला बेडूक या डॉक्टर फ्रॉगला सांगतोय की अरे गंगा ही या तुझ्या विहिरीपेक्षा लाखो करोडो पट मोठी आहे, समुद्र त्याहून लाखो पट मोठा आहे. तेव्हा हा बेडूक म्हणतो नाही नाही, माझ्या इंद्रियांनी तर ते पाहिलेलंच नाही आहे, मी कसं काय विश्वास ठेवू त्याच्यावरती. तेव्हा त्याने विश्वास ठेवला पाहिजे, कारण तो बेडूक प्रामाणिकपणे शब्द प्रमाण देतोय त्याला, त्याने स्वतः पाहिलेली गोष्ट त्याला सांगत आहे. जेव्हा हे विश्वसनीय स्रोत असेल ज्ञान देणारा, तर असे विश्वसनीय स्रोत जे आहेत, शास्त्र आहेत, वैदिक साहित्य आहे, पुराण आहेत, उपनिषद आहेत, इतिहास आहेत, ह्याद्वारे जे ज्ञान आपल्याला दिलं जातं ते आपल्या बुद्धीच्या किंवा आपल्या इंद्रियांच्या पलीकडचं आहे, पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण परंपरांमधून येणारे लाखो संत मंडळी, आचार्य मंडळी आपल्याला या ज्ञानाद्वारे आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवत आहेत, या खूप कष्टमय अशा भौतिक जीवनातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत आहेत. तेव्हा हे जे सर्व वर्णन असतं शास्त्रांमधलं, ते जर आपल्या बुद्धीला पटत नसेल तरी आपण समजून घेतलं पाहिजे. जसं अर्जुनाने प्रश्न विचारला भगवान श्रीकृष्णांना. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की ही गीता मी करोडो वर्षांपूर्वी सूर्यदेवाला सांगितली आहे अर्जुन. तेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारला की तुम्ही तर माझ्यासोबत जन्म झालेला आहे, सूर्यदेव तर करोडो वर्षापासून आहेत, तर तुम्ही त्यांना कसं सांगितलं, हे मी कसं समजून घेऊ, असा नम्र प्रश्न अर्जुनाने विचारला. अर्जुनाने नाही विचारलं काही बोलता भगवंत, तुम्ही तर माझ्या वयाचे आहेत, 6 महिने मोठे माझ्यापेक्षा, आणि हे सूर्यदेव तर एवढे करोडो वर्ष जुने आहेत, तुम्ही कसं काय त्यांना ज्ञान सांगू शकता, हे असं कसं शक्य आहे, असा प्रश्न नाही विचारला. अर्जुनाने विचारलं मी कसं समजून घेऊ, हे तुम्ही म्हणताय ते सत्य आहे, पण मी कसं समजून घेऊ. ही भावना असेल तर सर्व वैदिक साहित्यातील जी सत्य आहेत, जे वर्णन आहेत, जे आपल्या बुद्धीच्या पलीकडचे आहेत, आपल्या इंद्रियांच्या ज्ञानाच्या पलीकडचे आहेत, तेही आपल्याला समजून घेता येऊ शकतील. हेच तुकाराम महाराज इथं सांगत आहेत. आणि असे करोडो करोडो ब्रह्मांड ज्यांच्या नियंत्रणाखाली आहेत, ज्यांच्या पोटामध्ये आहे, ज्यांच्या तोंडामध्ये माता यशोदेने यांचं दर्शन घेतलेले असे परमानंद हे बाळ मुकुंद, नंदाचे मुकुंद हे या वृंदावनात मधुर लीला करत आहेत, हे तुकाराम महाराज सांगत आहेत. तर त्या कीटकाप्रमाणे आणि बेडकाप्रमाणे आपण नाही बनलं पाहिजे. आपण पूर्णपणे व्यवस्थित शास्त्रज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये अजून काही सुंदर अभंगांसोबत. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा, आणि इतरही भागांचे लिंक सर्व खाली दिलेले आहेत, तेही भाग पहा. हरे कृष्णा रामकृष्ण हरी. श्री श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम